नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या. तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे की वारंवार विचारले जाणारे पोलीस भरतीला जे आहेत क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. तर चला मग वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, याचे जे क्वेश्चन्सचे आन्सर जे आहेत तुम्हाला येत असतील तर आपण लवकरात लवकर कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला भरपूर सराव होईल. चला मग वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया. क्वेश्चन 1. धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शौर्य जे आहे धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न दुसरा, मंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन सी, जलद. जलद जे आहे मंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न तिसरा, राम शाळेत जातो वाक्यातील काळ ओळखा. राम शाळेत जातो याचा जे काळ आहे ते आहे वर्तमान काळ जे आहे, म्हणजेच वर्तमान काळ म्हणजे राम शाळेत जातो याचा वाक्यातील काळ जे आहे वर्तमान काळ आहे. प्रश्न शेवटा, सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विशेषण जे आहे सुंदर हा शब्द विशेषण या प्रकारात येतो. पुस्तके हे कोणते वचन आहे? पुस्तके जे आहे अनेक वचन आहे. पुस्तक हे एक वचन असते आणि पुस्तके म्हणजे अनेक वचन आहे. प्रश्न 6, तो धावत आहे क्रियापद ओळखा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, धावत आहे. तो धावत आहे याचं क्रियापद जे आहे तो धावत आहे. आनंद हे कोणते नाम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जे आहे आनंद हे भाववाचक नाम आहे. प्रश्न 8, योग्य शब्द निवडा. विद्यार्थी, 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 विद्यार्थी याचं जे आहे याच्यामधून आपल्याला योग्य शब्द ओळखायचं आहे. याचं जे योग्य शब्द आहे मित्रांनो ऑप्शन बी, विद्यार्थी. जे आहे योग्य शब्द जे आहे ऑप्शन बी, विद्यार्थी आहे. प्रश्न 9, घर या शब्दाचे अनेक वचन काय? याचं जे अनेक वचन आहे मित्रांनो ऑप्शन बी, घरे. घर या शब्दाचे अनेक वचन जे आहे घरे आहे. प्रश्न 10, मी पत्र लिहिले याचा काळ ओळखा. लिहिले याचा काळ जे आहे मित्रांनो ऑप्शन उत्तर जे आहे बी, भूतकाळ. भूतकाळ म्हणजे मी पत्र लिहिले याचा अर्थच की ते पत्र त्यांनी भूतकाळ म्हणजे पहिलं लिहिलेले आहे, त्याला भूतकाळ असे म्हणतात. शूर शब्दाचा अर्थ काय? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, धाडसी. धाडसी या शब्दाचा अर्थ शूर. शूर या शब्दाचा अर्थ जे आहे धाडसी आहे. प्रश्न 12, खालीलपैकी सर्वनाम कोणते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तो. तो जे आहे सर्वनाम आहे. खाणे हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्रियापद. खाणे हा शब्द क्रियापद या प्रकारात येतो. प्रश्न 14, मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लहान. मोठ्याचा जे आहे विरुद्धार्थी शब्द काय तो लहान. प्रश्न 15, गोड या शब्दाचे भाववाचक नाम काय? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोडपणा. गोड या शब्दाचे भाववाचक नाव जे आहे गोडपणा आहे. प्रश्न 16, ती गाणे गाते करता ओळखा. ती गाणे गाते याचा जे करता ओळखा. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, ती. ती ती गाणे गाते याचा करता जे आहे ती आहे. योग्य शब्दलेखन कोणते? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो याचे योग्य उत्तर जे आहे जबाबदारी. ऑप्शन ए जे आहे योग्य शब्दलेखन कोणत्याचं जे आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन जी, ऑप्शन ए, जबाबदारी.
प्रश्न 18, हमी हे कोणते सर्वनाम आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रथम पुरुष जे आहे. हमी हे कर्ता सर्वनाम आहे. हमी याचे जे कर्ता सर्वनाम जे आहे प्रथम पुरुष आहे. हळू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए, सावकाश. हळू या शब्दाचा समानार्थी जे आहे सावकाश आहे. क्वेश्चन 20 जे आहे, बसणे या शब्द कोणत्या प्रकारात येतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, क्रियापद. बसणे हा शब्द क्रियापद या प्रकारात येतो. तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो संपला आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.